हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल वाईब विथ अस. मी पल्लवी, ही रीना. आम्ही माईक घेतलाय पण याचं लावलं नाहीये, तर तुम्हाला आम्हाला खरखर अजून आवाज माहिती नाहीये कसं यूज करायचं आहे वगैरे. आणि आज आम्ही जाणार आहे देवदर्शनात. सकाळ सकाळीच उठून आमचा चेहऱ्याचे हाल बघा, एकदम फ्रेश आहे. आम्ही खूप जास्त फ्रेश आहे. कुठे जाणार आहे आम्ही ते सांगा. आम्ही 2 ठिकाणी जाणार आहे, पण तेव्हा तिकडे आम्हाला रिव्हील नाही करणार तुम्हाला. आताच सांगितलं तर सस्पेन्स काय राहणार तुमच्यासाठी. आम्ही डायरेक्ट टाकू. आमचे आउटफिट सिमिलर आहेत आज. असेवाले आउटफिट आहेत. आम्हाला 450 पर्यंत आउटफिट भेटलेलं आहे पर पर्सन. छान वाटतं आणि दिसतो छान आहे ना. बस आता आम्ही गाडीचा वेट करतोय, कधी आमची 4 व्हीलर येणार आणि आम्ही जाणार. ते पण आम्ही थोडंसं दाखवू. आम्ही जाताना तुम्हाला शूट करू थोडंफार की आम्ही कुठे आहे काय आहे. लास्ट टाइम पण तुम्हाला दाखवलेलं ना, तो ब्रिज येतो ना, अटल सेतू ना, समथिंग की अतुल सेतू. अटल सेतू. अटल सेतू. आणि तिथे हे जाऊन आमच्या दाखवू. बॅग्स आहेत जे आम्ही रील शूट करायला काढलेलं, ते तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत. आणि आता आपण नंतर भेटू. कुठे आता आम्ही गाडीमध्ये बसल्यावर थोडंसं शूट करू, जर आम्ही काही खाल्लं तर. आणि आम्ही सकाळी मोस्टली आम्ही काय अवॉइड खाल्लं? करू शूट करायला, जस्ट बिकॉज कसं माईक नाही आहे तर तुम्हाला आवाज येणार नाही. लास्ट टाईमला खूप खरखर खरखर असा आवाज येत होता. आणि आपण सकाळी काय खाल्ले? मेंदू वडा आणि इडली. हो, नेहमी दादर स्टेशन. सकाळ सकाळी तो जास्त म्हणजे हॅवी असा होणार नाही, लाईट असं खाल्ला आम्ही. आणि आता आम्ही निघणार आहे जायला. सो आम्ही गाडीचा वेट करतोय, नंतर आम्ही जाणार. आता मला बोर होते, आता थोडंफार झोपून आमची झोप पूर्ण केली आम्ही. ठीक आहे, ओके करू. हां ते ना नेटचं ॲक्च्युली आमच्यासोबत जे आले होते लोक, किती वाईट माणसं आहेत ना. आम्ही दोघी झोपून राहिलो तर आम्हाला साधं विचारत पण नाहीये. ठीक आहे, आम्ही नाश्ता केला तर एक विचारायची पद्धत असते. आम्हाला एखादा आवडू शकतो तिकडे. आणि लाइटिंग मध्ये फेसवर वेगळी येते म्हणून छान येते, पण छान दिसते. आणि आम्हाला नाही विचारले, गाडी पुढे पुढे जाते काय? तरी हिने बेट नाही, समोरची गाडी पुढे जाते. गेले ते येतील सगळेजण धावत. ऍक्च्युली कसं आहे माहितीये, आम्ही दोघींनी बेट लावली. ठीक आहे, म्हणजे असं बेट नाही काय देणार नाही ती मला. तिला वाटतंय की काहीतरी आणतील खायला. मला वाटतं नाही आणणार. अरे आम्हाला उठवलं सुद्धा नाही. झोपलाय तर झोपू दे. त्या उठवलं सुद्धा नाही की तुम्हाला काही खायचं नाही. ठीक आहे, आम्ही नाश्ता केलाय, पण नाश्ता कधी केला? आम्ही 6:30 वाजता. आता वाजले 9. मग किती टाइम झाला, आमच्या पोटाला भूक आणि लागली. त्यात फूड कोर्टला गेलेत ते लोक. आम्हाला इकडून फूड कोर्ट दिसतं, पण आम्हाला कोण दाखवत नाहीये. तुम्हाला दिसत असेल की नाही, आय डोंट नो. हे बघा, फूड कोर्ट आहे हे सर्व. आणि आम्हाला इकडे टाकून गेले. आम्ही काय करू शकतात या गोष्टीच? तू असं हलवत आलं ते गाडी पुढे जायची. नाही, तो सगळं बंद करून गेलाय ड्रायव्हर बिचारा. आता आम्ही अर्धा 1 तासामध्ये पोचू, जे आमचे आहे ना डेस्टिनेशन, तिथे जाऊन पोचू. तुम्हाला दाखवू आम्ही असं टंटण. हो. वाव. आणि आम्ही आता केस असं बांधून बसलेलो, कारण ते गाडीच्या हवेमुळे आमच्या केसात जट्ट होईल. पण आम्हाला जर आणलं खायला तर आम्ही व्लॉग चालू करू. आम्ही बघितलं का झोपेतून उठून मग किती छान दिसतो. आम्ही झोपलेले एवढे वाटत नाहीये. आणि आमची झोपण्याची पोझिशन पण दोघींच्या सेम होती. आम्ही आता हे लोक कोण आलं ना तर त्यांना मी सांगेल, जर आम्ही झोपलो ना प्रॉपर तर आमचं ना जरा असं शूट करा, आम्ही तुम्हाला दाखवू किती जेव्हा प्रॉपर असं. तुम्हाला पण असं आम्ही ऍक्टिंग नाही करू शकत. मला वाटतं आम्ही रिटर्न जाऊ ना मुंबईला, तेव्हा आम्ही झोपू. आणि आता पण आम्ही अर्धा पाऊण तास झोपू. ते गाडी चालू झाली का झोपायला चांगलं वाटते. हे बंद केली आहे ना गाडी, तर हवा पास आउट नाही होते, तर आम्हाला झोप प्रॉपरली नाही येते. सो आता आम्ही ते लोक आल्यावर दाखवतो तुम्हाला. आज पूर्ण दिवसाचा व्लॉग शूट करायचं. हो, मला वाटतं 2 पार्ट मध्ये होईल. आम्ही आज 2 ठिकाणी जाणार. हो, 2 पार्ट मध्येच टाकूया. 2 आम्ही लास्ट सॅटर्डे पार्ट 1 पार्ट 2 टाकू. ऍक्च्युली आम्ही लास्ट सॅटर्डे व्लॉग टाकलेला नाही, जस्ट बिकॉज आम्हाला खूप काम होतं. मंथ एंडिंग होती आणि आम्हाला लेट सोडलेलं. आम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलेली की तुमच्यासाठी व्लॉग शूट करायचं, पण आम्हाला लेट सोडलं. आम्ही काय रिझन नाही सांगू शकत. हो, नाही बोलू शकत, ते रिझन आहे. समजलं, नाही बोलू शकत. बोलू शकत असतं तर बोललो असतो, त्याच्यात काय नाही. पण ठीक आहे, म्हणजे आम्ही शूट करणार होतो पण नाही केलं. आम्ही एक शूट करू तुमच्यासाठी, पण आता आम्ही पार्ट 1 पार्ट 2 मध्ये ते जे शूट करणार होतो त्याचं तर एकदा दाखवूया ना. ते लोक शॉर्ट्स मध्ये पण टाकू थोडंफार. खूप दिवसापासून आम्ही शॉर्ट्स टाकलेले नाहीयेत ना. आज
आज नाही, उद्या तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी येतील. ॲक्च्युली आमच्या इंस्टाग्रामवर स्टोऱ्या वगैरे पोस्ट होणार आणि आमचे पोस्ट जे पण असणार ते आम्ही पोजेस वगैरे देऊन सगळं टाकू. इंस्टाग्रामवर आम्ही सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असतो. हो, इथे तर आत्ता झालो, पण इकडे पण आम्हाला तेवढं ऍक्टिव्ह राहता नाही येते, पण ठीक आहे, आम्ही ट्राय करतोय बेस्ट. बघा आमच्याकडे आजूबाजूला कोण नसलं ना आम्ही छान व्लॉगिंग करू शकतो. जर माणसं असल्यावर आम्हाला नाही होत, पण तरी पण आम्ही आता शिकतोय थोडं थोडं की अच्छा व्लॉग करायचं आपल्याला म्हणून. पण ठीक आहे. पण आमच्यामध्ये किती हुनर आहे बघितलं. आम्ही माईक वगैरे सगळं घेतलंय पण आम्ही आम्ही ते लावत कष्ट नाही. घेत नाहीये कसं ते चालू करायचं हो. वगैरे. ते पेन ड्राईव्हने काय कनेक्ट करायचं ते आता आम्ही शिकू, जर पॉसिबल झालं तर या ब्लॉगला, नाही तर या ब्लॉगला नाही आम्ही करणार ते. आम्ही घेतलंय ऍक्च्युली बिझी आहे ना पूर्ण. आम्ही आता जाईपर्यंत ऍक्च्युली कसं होतं आम्ही ते माईकचं सगळं बघत राहणार की आम्ही पूर्ण प्रॉपर प्लेसेस बघत राहणार, एक्सप्लोर करत राहणार. ते आहे आता बघू आम्ही कसं कसं जाणार ना ते सांगतो. आम्ही तुम्हाला हे सांगत नाही की आम्ही अर्ध्या तासाने पोहोचणार, 1 तासाने गाडीत आहे, हे सगळं आम्ही दाखवणार नाही. पण कारण आम्हाला असं शॉर्ट बसवलंय. बनवणार, शॉर्ट व्हिडिओ बनवणार पण खूप चांगला बनवणार. हो, आम्हाला बसवलंय म्हणून आम्ही चालू केलंय हे. फायनली आम्ही एकविरीला आलो आहे. अजून आम्हाला वरती चढायचं आहे खूप सारं. आणि मग असं जे होतं ना त्या लोकांनी नाही घेऊन आले आम्हाला खायला आणि बोलतात सारखं सारखं काय मी खायचं. जिंकली. वरतून कॉन्फिडन्सने बोलतात सारखं सारखं काय खायचं. एकविरीचं बघा इथे नजारा खूप छान आहे. आम्हाला चढता बोलता येत आम्हाला नाही. श्वास हे होतं. तर आम्ही वरती जाऊन तुम्हाला दाखवते पूर्ण. आता आम्ही आलो एकविरा मंदिरला. तिकडे टेम्पल आहे. व्ह्यू पण छान येतं. आणि आम्ही ही ओटी घेतली आहे दोघींनी 100 रुपयाची. 200ला पण होती, त्याच्यामध्ये साडी होती. पण साडीची घेतली आहे ॲक्च्युली, ब्लाऊज पीसची घेतली. सो आता आम्ही आतमध्ये आणि एवढं वरती यायला एवढं जास्त हे नाहीये, श्वास लागत नाही. आम्ही ते व्हिडिओ शूट करत होतो ना म्हणून आम्हाला थोडा प्रॉब्लेम आहे. मोठ्या मोठ्या शिड्या आहेत ना म्हणून. आता आम्ही आतमध्ये आता आतमध्ये ॲक्च्युली शूटिंग अलाउड नाही आहे व्हिडिओ वगैरे. सो आम्ही बाहेरूनच तुम्हाला दाखवतो जे पण असेल. खूप छान प्रकारे आमचं दर्शन झालं आणि लवकर झालं आणि गर्दी नव्हती. मॅक्झिमम आम्हाला 10 मिनिटं लागली असेल. 10 मिनिटं पण नाही, म्हणजे आतमध्ये जाऊन आम्ही लगेच बाहेर आलो, म्हणजे जास्त वेळ नाही. आणि क्राऊड पण तुम्ही बघू शकता एवढं जास्त नाही. आम्हाला वाटलेलं सॅटर्डे संडे सुट्टी असेल विकेंडचा टाइम, पण तसं काहीच नाही झालं. नाही. तर जाता जाता आम्ही तुम्हाला खालचे दुकाने वगैरे आहेत ना ते सगळं दाखवतो. आणि आता आम्ही नवीन आणि ऍक्च्युली कसं आम्ही सिवलेस घातलंय ना तर इथे अलाउड नाही हे आम्हाला नाही, माहिती नव्हतं. पण त्यांनी दिली आम्हाला परमिशन की म्हणजे आम्हाला एकच माणूस आम्हाला बोलला, बाकी कोण नाही बोललं. आता आम्ही ह्याच्यात बरोबर दिसतोय की नाही आम्हाला समजत नाही, कारण काय ऊन येते. आम्ही आता पुढे जाऊन दाखवतो पुढे काय काय आहे अजून दुकान शॉप्स वगैरे. आम्ही कैरी घेतली होती लाल लाल. आमच्या सोबतची लोकांना बरोबर नाही आहेत सगळं. ऍक्च्युली कसं त्यांच्या दाताचा प्रॉब्लेम असू शकतो, दात पडला तर ते तुला हे लावतीला पनवती तुझा दात पाडायला. छान आहे. हे होतं रे, हिट करतं ते. सनकन येतं ना, नाही होत ते मला. मी चुकते. मी मग तुला खूप खाल्लं. तुझं बघ किती एकटीने खाल्लं नाही ना. मी एकटीने खाल्ली. नाही तुझं पण नाचत झालं असतं आता. आता सफरमध्ये कैरी खात जाणार. आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललोय. काय होतंय घशात गेले काय अटकला. पाणी पिवलं तिला. आणि आता आम्ही तुम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशनला भेटतो. जे बॅकग्राऊंड आवाज इग्नोर करा. कोणा फायनली काही दर्शन डेस्टिनेशनला आलेलो आहे. दगडूशेठला आलेलो आहे. ऍक्च्युली आतमध्ये आम्ही दर्शन वगैरे करून आलेलो, पण आतमध्ये कॅमेरे अलाउडच नाहीये म्हणून आणि आम्ही आज माहित नाही केलं. तर आम्ही तुम्हाला फक्त बाहेरचं दर्शन दाखवणार आहे दगडूशेठला कसं आहे काय. बघा हे लिहिलंय श्रीमंत दगडू हलवाई गणपती मंदिर.
झालं आता आमचं संपलं आहे पूर्ण देवदर्शन जेवढं पण होतं पूर्ण दिवसाचं झालं आहे. आता आम्ही थोडं जेवायला जाऊ. सकाळपासून आम्ही काही नाही आणि खाल्लं, उन्हात फक्त actually नाश्ता छान केलेला. ऑलरेडी आमची स्किन ग्लो करते. सो आता गाईज आम्ही रिटर्न जातो आहे, पण रिटर्न जाताना आम्ही एका रेस्टॉरंटला चूल मटनमध्ये थांबलो, ज्याच्यामध्ये स्पेशालिटी आहे त्याच्यामध्ये चुलीवरचं मटन चिकन जे पण आहे ते सगळं आणि आम्ही दोघींनी पण स्पेशल इथली चिकन थाली आहे ना ती मागवली. आणि जर अळणी खिचडी येते जी आम्ही कधी फर्स्ट टाइम ट्राय करू आम्ही तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देऊच, असं नाही होणार असं नाही. आम्ही पटापट थोडं रिव्ह्यू देऊ, बिकॉज आम्ही ज्यांच्यासोबत आले त्यांना पण आमच्यासोबत बोलायचं आणि ॲक्च्युली कसं असतं म्हणजे आम्ही पूर्ण ब्लॉग करत राहणार आणि आम्हाला खाता पण येत नाही प्रॉपर. म्हणजे आम्ही थोडंसंच तुम्हाला दाखवू, टेस्ट वगैरे सांगू. आणि कारण आम्ही त्याच्यानंतर KFCला वगैरे गेलो तर आम्ही ते जायचं नाही. आम्हाला कुपन दिलं. आम्ही मागितलं नव्हते, पण आम्हाला समोरून विचारलं की तुम्ही जाता तर घ्या. असं काही ना काही ना ऑफरचं आम्हाला सांगत म्हणजे थोडं पण आम्हाला डिस्काउंट भेटेल ना. आता KFCला जाणं नेहमी आमचं पूर्ण बिल आम्हाला पे करावं लागतं. सो तिच्यामुळे आम्हाला 30% काही नाही होणार, आम्हाला डिस्काउंट भेटेल, ऑफ भेटतंय ना बस. आणि आम्ही ग्रीन चिकन ऑर्डर करत होतो ते आम्हाला कॉस्टलीच पडतं ॲक्च्युली. आता आमचं आल्यावर आम्ही तुम्हाला सांगतो. सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिथे चुलीवर प्रॉपर जेवण केलं जाते आणि ते येऊन आम्हाला सर्व करतात. थाली आलेली आहे, आम्ही तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय काय आम्हाला आवडली आहे. ॲक्च्युली दिसायला तर खूप छान आहे. हा चिकन किमा, अंडा मसाला, हे सुकं चिकन, हे चिकन रस्सा. आम्ही ज्वारीचं आणि बाजरीची भाकरीचा ऑप्शन होता, आम्ही बाजरीची भाकरी घेतले. हे चिकन अळणी, हे सोलकढी फेवरेट आणि हे गुलाबजामुन. अजून राईस यायचं बाकी आहे, तो आम्ही नंतर आम्ही दाखवणार ना, आधीच सांगतो राईस यायचा बाकी आहे. अळणी राईस आहे. आता फर्स्ट चिकन अळणी मी टेस्ट करते, सूप सारखं आहे म्हणून बघते. पहिल्यांदाच आम्ही ट्राय करतो आणि गरम आहे. मॅगी मसाल्यासारखीच असतं ते थोडी मला. लिटल मॅगी मसाला मिक्स केला आहे वाटतं आणि थोडं अळणी आहे. अळणी नाही, खार आहे. सॉरी, भाकरी खूप मोठी. तेच मॅगी मसाल्यामुळे ते खार कसं टेस्ट करतो. आता माझ्या चेहऱ्यापेक्षा मोठी आहे. पहिला किमापासून टेस्ट करतो, बिकॉज रस्त्यावर आम्ही एंड करू शकतो. चिकन किमा, ह्यांची ॲक्च्युली भाकरी जी आहे ते पातळ आहे. आणि ॲक्च्युली मला वाटतं ही आता तर न्यू नाही बनवली आहे, कारण खूप कडक आहे. एवढी कडक नसते. हां, पण पातळ आहे. ते आम्ही सांगू आणि छान लागतं आहे तुला. म्हणजे सगळं एकदम परफेक्टली बनवलं आहे, काय खार नाही. किमा पण छान आहे. किमा छान आहे, स्पायसी आहे, मीडियम स्पायसी. माझ्या मगाची कैरी खाल्ली ना, दाताला हे होतं सनसन व्हायला. आता आम्ही अंडा जे मला एवढं ॲक्च्युली नॉर्मली आहे ना, नॉर्मली जी थाली आहे ना त्याच्यामध्ये फक्त अंडा बॉईल अंडा आहे, त्याच्यावर फक्त चिकनचा रस्सा आहे. बॉईल अंडा आहे, त्याच्यावर चिकनचा रस्सा टाकला बस. छान. आणि मेन गोष्ट आम्हाला फर्स्ट टाईम चिकन थालीमध्ये आम्हाला आम्ही न भेटलेला. आणि सगळ्यांमध्ये आहे, नॉर्मल चिकन थालीमध्ये पण आहे आणि स्पेशल चिकन थालीमध्ये पण आहे. एवढं म्हणजे कोंबड्या आहेत की. आता आम्ही चिकन थाली टेस्ट करतो. चिकन पण सॉफ्ट आहे, लगेच तुटतं आहे. मला भाकरी जाताना चावता येत नाही. छान आहे. तर मला किमा जास्त आवडला याचं फार नाही. किमापेक्षा मला चिकन आवडलं. आता रस्सा ट्राय करू. रस्सा सुगंधित लोक भाकरी घालत, पण आम्ही नाही. तिकडे जोशी वडापाव फेमस आहे आय थिंक पुणेमध्ये, तर आम्ही ट्राय करू बघू. चिकन रस्सा मस्त आहे, स्पायसी आणि एकदम मस्त. म्हणजे जास्त पण स्पायसी नाही, मस्त आहे. सगळ्यात बेस्ट यायचं लागतं. आम्हाला ना नाही आवडल्यामध्ये ना हे होतं अळणी, आणि ते खार टेस्ट करतात. आणि सोलकढी पण थोडी ट्राय करून सांगतो तुम्हाला.
नॉट गुड पण नॉट बॅड. ठीक आहे. ॲक्च्युली सोलकढी ना एकदम हे स्वीट टाईप टेस्ट देते. नॉर्मली आपण छास टाईप लागतं ना तसं वेगळंच लागतं वेगळी सोलकढी. आणि मला सोलकढी ॲक्च्युली आवडतं कुठली पण ही नाही आहे ॲक्च्युली एवढी खास आहे. आणि गुलाबजामुन आहे. गुलाबजामुन मी लास्टात आहे. सो आता आम्ही अळणी राईस आल्यावर चालू करू. आता आम्ही बंद करू. म्हणजे जास्त स्वीट खात नाही सो ठीक आहे मी तिलाच देईन नंतर. दिवस संपला आणि आमची तोंड बघा पूर्ण टायर्ड आहे. आम्ही झोपलो नाही जरा. म्हणजे कसं ड्रायव्हरला झोप नाही यायला पाहिजे ना म्हणून आम्ही जागे होते पूर्ण टाइम. ड्रायव्हरसाठी आम्ही जागे होतो. बाकीचे लोक झोपले. काय बोलणार त्यांना. जाऊ दे. जे पण असो आता मी ब्लॉग इथे सेंड करतो.